सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घ्या, विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या, नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश, अलर्टसाठी सायरन वाजवण्याच्याही सूचना। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात गृहसचिव आज राज्याच्या सचिवांची बैठक घेणार। एनडीआरएफ, एसडीआरएफ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। युद्धाच्या भीतीने बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याकडूनही चोख उत्तर। दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये रशियाचा भारताला पाठिंबा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद, पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। पहलगाम हल्ल्यानंतर जपाननं भारताप्रती दाखवलेल्या एकजुटीचा संदेश कौतुकास्पद, भारत जपान संरक्षण संबंध मजबूत करण्यात योगदान दिल्याबद्दल प्रशंसा करतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून जपान सरकारचे विशेष आभार। एलओसीवर भारत कधी पाकिस्तानवर हल्ला करेल, पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ घाबरला, भारत दक्षिण आशियाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर ढकलतोय, आसिफचा आरोप। पाकिस्तानमधील मौलाना भारताशी युद्धाविरोधात, भारतासोबत युद्ध झालं तर लढायला कोण कोण जाणार या प्रश्नावर मशिदीमध्ये उपस्थित असलेल्या एकाही पाकिस्तानी नागरिकांना हात उंचावला नाही, मौलींचा मशिदीमधील संवाद व्हायरल। 1 रुपयामध्ये पीक विमामुळे 6,000 कोटींचा भूर्दंड, बनावट अर्ज करून पीक विमा लाटल्याचे प्रकार उजेडात। मुंबईत तुर्तास पाणी कपात नाही, धरणांमध्ये पुरेसा जलसाठा, मुंबई महापालिकेची माहिती, पाणी कपातीपासून मुंबईकरांना तुर्तास दिलासा। नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा, तर जळगाव, मनमाड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागात गारपिटीने नुकसान। राज्यावर पावसाचं सावट, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा, विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून गारपीट।